महायुती सरकारने कोल्हापूर जिल्ह्याचा गोकुळ ब्रँड बदनाम केला असा आरोप कोल्हापूरचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला आहे। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयात आमदार पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वह्या वाटप करण्याच्या प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू महाराज होते। तसेच आमदार पाटील बोलताना म्हणाले, कधी नव्हे इतकी इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। फक्त मन की बात मारून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांची दिशाभूल केली आहे। हिम्मत असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलचे दर वाढले आहेत, कमी पेट्रोल भरा असं म्हणून सांगावे असं जाहीर आव्हान दिले आहे। की आमचा मुलगा आमचा नातू कुठे आहे याच्यावर जरा लक्ष ठेवा आणि सोशल मीडियावर आपण ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे। ही भूमिका आपण काँग्रेस म्हणून या ठिकाणी घ्यावी अशी प्रामुख्याने माझी अपेक्षा या निमित्त असणार आहे। उद्या या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आपण शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लढलो। आता गोकुळचं रणंदन या ठिकाणी चालू आहे। स्वर्गीय आनंदराव पाटील सुळेकर साहेबांनी या गोकुळला खऱ्या अर्थानं या देश पातळीवर घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं। नंतरच्या काळामध्ये अरुण नरके साहेबांनी त्याला दिशा देण्याचं काम केलं। हा गोकुळ हा दुधाचं भांडार यात मीठ पडता कामा नये ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका या ठिकाणी आहे। ज्यावेळी गोकुळची निवडणूक लढवली त्यावेळी किमान 2 रुपये दर जास्त देण्याची भूमिका स्वीकारली होती। तब्बल 12-14 रुपये जास्त दर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी आज महायुती म्हणून त्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये लढतात। आज आपले बरेच कार्यकर्ते या गोकुळच्या ठरावाच्या भानगडीत या ठिकाणी आहेत, जिल्हाभर या ठिकाणी काम करतायत। माझी कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे, एक माणूस या ठिकाणी वेचून काढला पाहिजे। पाहुणा असेल, नवरा असेल, सासू असेल, सासरा असेल, माहेर असेल, सासर असेल, जिथं ओळख मिळेल तिथं हा टिकला पाहिजे गोकुळ। आज महायुतीचा आपण कारभार बघतोय। गेले 2 महिने या जिल्ह्यामध्ये गोकुळला बदनाम करण्याचं काम तुमचं या ठिकाणी चालू। तुमच्या भांडणातनं गोकुळचा ब्रँड बदनाम करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। 2 महिने तुम्ही वाद कशाला घातला? काल गळ्यात जवळ घालायचा होता तर 2 महिने वाद कशाला घातला? गोकुळ बदनाम तुमचा काय केला हा प्रश्न या ठिकाणी आहे। आणि 5.5 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी अवलंबून आहे। दर 10 दिवसाला 80 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याची व्यवस्था या गोकुळच्या माध्यमातून या ठिकाणी होते। आणि म्हणून उद्याच्या काळात देखील गोकुळ टिकला पाहिजे यासाठी म्हणून ही लढाई आपल्याला लढावी लागेल। मी कुठे त्या निवडणुकीला उभारणार नाही, परंतु कार्यकर्ते तिथे गेले पाहिजे आणि संघ टिकला पाहिजे, संस्था टिकली पाहिजे। कारण की 5.5 लाख शेतकरी त्याच्यावर या ठिकाणी अवलंबून आहेत। आणि ती तयारी आपल्याला उद्या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी करावी लागेल। मला काही विश्रांती मिळत नाही। मी म्हणलं आता महापालिका संपली आहे, 2-4 महिने जरा आराम करूया। आराम मला मिळतच नाही, देवानं सांगितलंच वरनं तू गप बसायचीच नाही। त्यामुळे सारखं पाठीमागे काय तर चालूच आहे। त्यामुळे आता 3 महिने गोकुळ याच्या पलीकडे या ठिकाणी नाही। आणि ते झालं की केडीसी लगेच डिसेंबर मध्ये लागणारच आहे। या सहकारी संस्था टिकल्या पाहिजे। मी नेहमी म्हणतो, महाराष्ट्रामध्ये मी फिरतो त्यावेळी ज्या जिल्ह्यामध्ये सहकार नाही तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था या ठिकाणी नाही। आणि म्हणून हा गोकुळ टिकला पाहिजे त्यांच्या भांडणात। आज जे गोकुळच्या आधी चॅनेल करायच्या आधी एवढी भांडणं करत असतील तर त्या ठिकाणी गेल्यावर काय होईल लक्षात। दागिने खरेदी करू नका। हिम्मत असेल तर पेट्रोल पंपावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उभा तुम्हाला मोदींचा संदेश या देशासाठी घेऊन जायचंय ना, तर तुम्ही पहिले रस्त्यावर उतरा आणि लोकांना सांगा, फक्त भाषणात या ठिकाणी बोलू नका। माझा जाहीर आवाहन आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना की उद्यापासून आठवडा सप्ताह तुम्ही नेमता मन की बातच्या तुम्ही शो या ठिकाणी दर महिन्याला या ठिकाणी लावता, टीव्ही लावता आणि मन की बात तुम्ही दाखवता। आता मन की बात मध्ये जे मोदी साहेबांनी सांगितलेलं ते लोकांना सांगण्यासाठी पेट्रोल पंपाच्या दारात उभा आहे का तुमच्यात हिम्मत? तुमच्यात हिम्मत असेल तर जावा आणि लोकांना पटवून द्या की पेट्रोल भरू नका, चालत जावा, नोकरीवर या ठिकाणी जाऊ नका, घरातून काम करा, हे सांगायचं काम करा, प्रचार करायचं काम या ठिकाणी करा। मग लोक तुम्हाला सडेतोड या ठिकाणी उत्तर देतील। आणि मग ही जी काही नीती भाजप चाललेली आहे, धुई माजवायचा प्रयत्न समाजामध्ये चाललेला आहे, तो हाणून पाडण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी करावा लागेल।